इमारतीच्या बाजूला जे पावसाचं पाणी पडतं किंवा तुमचं सॅनिटरी वॉटर म्हणतो त्याला, ते कंटिन्यू त्या इमारतीच्या लगेच बाजूला जे झिरपतं, त्यामुळे देखील फाउंडेशनमध्ये जी सॉईल कॅपॅसिटी म्हणतो आपण, ती कमी होण्याचे चान्सेस असतात. बऱ्याच वेळा आपण प्लीन प्रोटेक्शन म्हणतो त्याला. प्लीन प्रोटेक्शन का करायचं असतं की कारण जे उंदीर, घूस याने काय होतं की त्या ठिकाणी ते छिद्र पडून त्या ठिकाणी डायरेक्ट बिल्डिंगच्या पायाजवळ पाणी जाऊन किंवा झिरपून त्या ठिकाणी अनइक्वल सेटलमेंट, वॉटर लॉगिंगमुळे अनइक्वल सेटलमेंट होऊ शकते. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललोच होतो की अनइक्वल सेटलमेंट झाल्यामुळे वरच्या लेवलला बीम कॉलम जॉईंटला क्रॅक्स होतात. तर ह्या ज्या प्लीनमध्ये जे पाणी जातं यासाठी आपण आहे ना चांगल्या प्रकारे प्लीन प्रोटेक्शन केलं तर इमिजिएटली बिल्डिंगच्या इमिजिएट बाजूला जे होल्स होऊन जे पाणी झिरपतं किंवा मोठ्या प्रमाणात पाणी त्या ठिकाणी जातं ते कुठेतरी आपण कंट्रोल केलं पाहिजे, असं माझं स्पष्टपणे मत आहे.